नमस्कार मित्रांनो, 2026 मोहिनी एकादशी पूजा विधी महत्त्व आणि या मंत्रांनी प्रभू विष्णूंना करा प्रसन्न. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 2026 मोहिनी एकादशीच्या या दिवसाला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा केली जाते. या व्यतिरिक्त अनेक स्त्रिया या दिवशी व्रत करतात. अशी श्रद्धा आहे की या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला ऐहिक आसक्ती आणि मोहमायेपासून मायाजालापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. शिवाय यामुळे व्यक्तीच्या स्वभावात शांतता आणि चित्तवृत्ती स्थिरता निर्माण होण्यासही मदत मिळते. इथे दिलेल्या या पूजा विधींचे पालन करून आणि मंत्रांचा जप करून तुम्हीही हे व्रत करू शकता. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता सदैव कायम राहील. मोहिनी एकादशीची विधी. पंचांगानुसार मोहिनी एकादशीचे व्रत 27 एप्रिल 2026 सोमवारी या दिवशी पाळले जाईल. मोहिनी एकादशीचा तिथी प्रारंभ 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:08 होईल. मोहिनी एकादशीची तिथी समाप्ती 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:17 होईल. व्रताचे उद्यापन 28 एप्रिल 2026 मंगळवारी रोजी सकाळी 5:38 ते सकाळी 8:17 पर्यंत असेल. मोहिनी एकादशीची पूजा विधी. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठा आणि स्नान करा. स्वच्छ किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. तुमच्या घरातील देवघरात उंच आसनावर म्हणजे चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरा आणि त्यावर भगवान विष्णूंची किंवा लड्डू गोपाल यांची मूर्ती स्थापित करा. हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा दृढ संकल्प करावा. यावेळी असे सांगा की तुम्ही हे व्रत एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी किंवा केवळ भगवान विष्णूंच्या निस्सीम भक्तीपोटी करत आहात. देवतेच्या मूर्तीचा अभिषेक स्नानविधी करा. सर्वप्रथम पवित्र गंगा जलाने आणि त्यानंतर पंचामृताने मूर्तीला स्नान घाला. त्यानंतर मूर्तीला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे आणि देवतेला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवतेला पिवळ्या चंदनाचा टिळा लावा आणि पिवळी फुले अर्पण करा. विशेषतः वैजयंतीची फुले उपलब्ध असल्यास तीच अर्पण करावीत. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि उदबत्त्या लावून संपूर्ण वातावरण सुगंधित करा. देवतेला नैवेद्य अर्पण करा. या नैवेद्यांमध्ये पिवळ्या रंगाची फळे आणि मिठाईचा समावेश असावा. लक्षात ठेवा, भगवान विष्णूंना अर्पण केल्या जाणाऱ्या कोणत्याही नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करणे अनिवार्य आहे. मोहिनी एकादशीसाठीचे शक्तिशाली मंत्र याप्रमाणे. मूळ मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा अर्थ असा आहे, मी भगवान विष्णूंना, जे वासुदेवांचे पुत्र आहेत, जे सर्वव्यापी आहेत आणि जे सर्व जीवांच्या हृदयात वास करतात, त्यांना मी वंदन करतो. हा महामंत्र मुक्ती आणि मोक्ष प्रदान करतो असे मानले जाते. स्तुती मंत्र. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. याचा अर्थ असा आहे, ज्याचे रूप अत्यंत शांत आहे, जो शेषनागाच्या शय्येवर विराजमान आहे, ज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे आणि जो देवांचाही स्वामी आहे. अशा त्या विष्णूंना, जे संपूर्ण विश्वाचे स्वामी आणि भीतीचा नाश करणारे आहेत, मी माझे वंदन त्यांना अर्पण करतो. मोहिनी रूपाचे ध्यान मंत्र. ओम मोहिनी स्वरूपाय नमः. याचा अर्थ असा आहे, प्रभूच्या त्या दिव्य रूपाला वंदन, जे मोहिनी म्हणून ओळखले जाते, जे अज्ञान आणि अंधकार दूर करते आणि आध्यात्मिक साधकाला सत्याच्या मार्गावर मार्गदर्शन करते. मोहिनी एकादशीला केली जाणारी उपासना ही केवळ एक धार्मिक विधी नसून ती जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन घडवून आणण्याची एक संधी आहे. जेव्हा मंत्रांचा जप त्यांच्या अर्थाचे सखोल आकलन करून केला जातो, तेव्हा ते थेट हृदयात झंकारतात आणि साधकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.